नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवत आहे आवोकाडो टोस्ट। त्यासाठी लागणारे साहित्य आहे बारीक चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, एक आवोकाडो, चीज, बटर, चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो आणि ब्रेडचे स्लाइस। त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे आवोकाडो मधून कट करून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की मी कसा कट केलेला आहे। आवोकाडो कट करून घेतल्यानंतर त्यातील बी बाजूला काढून घ्यायचे आहे। त्यानंतर आवोकाडोतील आतील संपूर्ण भाग चमच्याने जसा व्हिडिओमध्ये दाखवला आहे तसा पूर्णपणे काढून घ्यायचा आहे। बघू शकता मी पूर्ण काढून घेतलेला आहे। त्यानंतर आवोकाडो छान असं स्मॅश करून घ्यायचा आहे, जसं मी चमच्याने करत आहे तसं छान असं स्मॅश करून घेतलेला आहे आवोकाडो। 10 ते 15 मिनिटात बनणारा नाश्ता आहे हा। त्यानंतर आपण या मिश्रणामध्ये चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर पूर्ण त्यामध्ये टाकून त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे, थोडंसं चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो सर्व त्यामध्ये टाकून ते मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिश्र झालं पाहिजे। त्याचबरोबर त्यामध्ये आपण आता चीज टाकून घ्यायचं आहे, छोट्या किसणीने किसून घ्यायचं आहे। पुन्हा सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे। लहान मुलांच्या टिफिनमध्ये आपण हा नाश्ता देऊ शकतो। 10 ते 15 मिनिटात बनतो। त्यानंतर गॅसवरती तवा ठेवलेला आहे। तवा तापल्यानंतर त्यामध्ये थोडंसं बटर टाकून घ्या। बटरवरती छान असे ब्रेड तव्याला छान असं बटर लावून घेतलेलं आहे। तवा चांगला गरम झालेला असेल तर ब्रेड छान असे कुरकुरीत फ्राय होतात। त्यानंतर ब्रेडचे स्लाइस तव्यावरती ठेवायचे आहेत व काही वेळ एक बाजूने चांगले भाजून घ्यायचे आहेत। ब्रेड एक बाजूने भाजल्यानंतर आपण त्यांना पलटवून घ्यायचं आहे। छान असे दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचे आहेत। ब्रेड जेवढा कुरकुरीत भाजेल तेवढा टोस्ट खूप छान लागतात। ते एका डिशमध्ये आपण काढून घेऊया। त्यानंतर बनवलेलं सारण आपल्याला त्या ब्रेडला लावायचं आहे। एका ब्रेडला आपण ते छान असं पूर्णपणे लावून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसरा ब्रेड त्यावरती ठेवून छान असं फिनिशिंग द्यायचं आहे। दुसऱ्या ब्रेडला पण तसंच लावून घ्यायचं आहे। खूप छान आणि हेल्दी असा हा नाश्ता आहे व फक्त 10 ते 15 मिनिटात बनू शकतो। तुम्ही नक्की असं एकदा ट्राय करून बघा। त्यानंतर दुसरा पण ब्रेड असाच ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर छान असं मधून कट करायचं आहे। बघू शकता व्हिडिओमध्ये मी कसं कट करत आहे। झटपट असा हा आपला नाश्ता तयार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ट्राय करा, कमेंट करा।